नमस्कार मित्रांनो, तर मी आता आहे कांदिवलीला. मी चाललो आहे मुंबईला, म्हणजे फिरायला चाललो आहे. इकडं तिकडं एकटाच भटकल आता मनी भवनला चाललो आहे. महात्मा गांधींची जे घर होतं तिथं चाललं आहे. तर मी इथून कांदिवली स्टेशनवर जाईल. कांदिवली स्टेशनवरून मग पुढे बघा आता कंटिन्यू काय कुठे कुठे फिरता येते. मी कांदिवली स्टेशनवर आहे. ट्रेनची वाट बघतोय कधी येते ती. आज काही गर्दी वाटत नाही एवढी, पण गर्दीला काही बोलू शकत नाही. किती वाजले? 3:30 वाजले. 3:30 वाजता तर काहीच गर्दी नाही वाटत. बसून जाऊ शकतो चर्चगेटपर्यंत, असं तर वाटतं मला. बघू आता कसं काही जाऊ ते. आता मी पोचलो इथं मणी भवन. आतमध्ये चाललो आहे, बघू काय. आतमध्ये आलो आहे मी. 20 रुपयाचं तिकीट आहे. मी पहिले सर्वात पहिला इकडे आहे ती लायब्ररी आहे. समोरच महात्मा गांधींचा फोटो आहे. महात्मा गांधींचं जन्मस्थान. 14 वर्षाचे असताना गांधीजी ऑरेंज फ्लॅग करून. हे महात्मा गांधींचे सेवाग्राममध्ये त्यांचे घर कसं होतं. इथं पूर्ण महात्मा गांधींनी काय कोणते आंदोलन केले, लहानपणापासून कुठे काय शिकले, ते सर्व हे इथे लिहिले. खाली पुस्तकं देखील आहेत त्यांची. ते नो एंट्री आहे. हे महात्मा गांधींचे चरखे, इथे बसायचे, वाचन लिखाण करायचे, ते हे पूर्ण आहे. तो एरिया आहे. इथे एंट्री आहे. इथे बघू, हे कस्तुरबा गांधी आणि गांधीजी. हे सर्व फोटो मेमोरीज आहेत इथे. इकडून पूर्ण भारी दिसेल. हां, बघू शकतो की पूर्ण दिसतंय. मस्त आहे. म्हणजे हे इथे राहत होते, त्यांचं पूर्ण आहे. जे सामान ठेवलेलं आहे ते हे बघा. त्यांची चप्पल आहे, सुरी आहे. महात्मा गांधींचं ते गांधीजी जिथे होते म्हणजे जेलमध्ये, त्याची पण प्रतिकृती ठेवलेली आहे. हा पूर्ण होता हे गांधींचं घर. आम्ही चाललोय इथं बाबुलनाथ टेम्पलला. बघू, बाबुलनाथ टेम्पलला जा. आता मी मनी भवन बघून चाललोय. कुणाला बघायचं असेल ते येऊ शकतं बघायला. म्हणजे गांधींच्याबद्दल माहिती आहे, सर्व काय आहे ते. मनी भवन बघू शकता. आता मी चाललोय बाबुलनाथ टेम्पलला. बाबुलनाथ टेम्पलवर मी कुठे जाईल काही माहिती नाही. मी आता फिरतोय फक्त इकडे तिकडे. तर नंतर भेटतो मी बाबुलनाथ टेम्पलमध्ये नंतर भेटतो बोलताय मी. पण तिथं गेटचे तर पोचलो आहे. हा मला चालत आलो एवढा लांब. तर चाललो आहे मंदिरात. मी असंच चाललं आहे, काय घेऊन नाही चाललं. मंदिराच्या जाताना इथे सर्व पशुपक्ष्यांचे हे दिले, फोटोज लावलेत आणि त्यांची नावं. नंतर प्रार्थना देखील लिहिले आहेत. मस्त आहे. असं मस्त एक रस्ता आहे टेम्पलमध्ये जायला. चपला ठेवले आहेत. पूर्ण मंदिरचा व्ह्यू बरे. समोरच हनुमानाचं मंदिर आहे. मस्त आहे मंदिर. आता मंदिराच्या आतमध्ये काय फोटो काही काढू शकत नाही. इथं सगळीकडे आता मंदिरामध्ये असं सांगितलं जात आहे की मंदिरामध्ये फोटो काढण्यास म्हणे नाही काढत. आपण देवाचं दर्शन करायला दर्शन करायचं आणि जायचं, एवढंच आहे.
एकदम मस्त असं मंदिर आहे, एकदम शांत वातावरण, लोक ध्यान बिन करतात. आता मला दुसरीकडे पण जायचं आहे, म्हणजे फिरायचं आहे इकडे तिकडे, म्हणून मी चाललो आहे. तर अजून वेळ थांबलो असतो. आल्यापासून इथे 10-15 मिनटं तरी थांबलो आहे मी, आणि 10-15 मिनटं कशी गेली ती मला पण नाही समजली. आता चाललं हँगिंग गार्डनला, बघू हँगिंग गार्डनला गेलं तर जाईल, नाही तर डायरेक्ट चर्चगेटला मरीन ड्राईव्हला जाईल. असं ते समोर तिथे हे बाबा आहेत, मी डायरेक्ट चाललो. जर कुणाला हँगिंग गार्डन माहिती नसेल तर सांगतो, तो म्हातारीचा बूट आहे तो वाला गार्डन म्हणजे हँगिंग गार्डन. इथून या तो मुंबईचा नजारा दिसतो, गिरगाव चौपाटी. हँगिंग गार्डन आहे ना, छोट्या मुलांसाठी एकदम बेस्ट आहे, छोट्या मुलांसाठी आणि कपलसाठी. आपण काय जायला सिंगल, आपण सिंगलच यायचं, सिंगलच फिरायचं, सिंगलच जायचं, असं आहे आपलं. तर शांती भेटते ना एकदम मस्त. पक्ष्यांचे आवाज आहे, सर्व काय एकदम मस्त वाटतं इथे, एकांत असं बसल्यावर. इथे कोणतरी झाड होता, ब्रह्मपू कमलचा काय, हे ब्रह्मफलचा की काय, रुद्रफल असा काहीतरी होता झाड. इथे जातोय मी. या इथं नजारा दिसतोय, एकदम भारी असा नजारा दिसतोय. हे समोरचीच मरीन लाईन आणि गिरगाव चौपाटी. खालून हे पूर्ण वॉकचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं. मस्त झाड असतो, झाड मला ह्याचं नाव आठवत नाही, पण याच्या फुलामधून की फळामधून काहीतरी दिसतं असं सांगणं येतं. ब्रह्मफूल की काहीतरी असं म्हणतात त्याला, म्हणजे आतमध्ये काहीतरी असतं. आय डोंट नो, मला काकाने सांगितलेले, मला अजूनपर्यंत माहिती नाही. म्हणजे व्हिडिओ असेल ती आय थिंक यूट्यूबवर की नाही मला पण नाही माहिती, मी अपलोड केले की नाही. असले तर बघतो मी पण काय याला बोलतात ते, मी नंतर सांगतो. मग आता मी निघतोय, आता चर्चगेटला नाही, ती गिरगाव चौपाटीला जाईल, मग तिकडून मरीन ड्राईव्हला असं जाईल. बरोबर काहीतरी करतं, कुठेतरी जातं. आपल्या काय फिरायचंच आहे नुसतं इकडे तिकडे. आज काय एवढी गर्दी नाही इथे, तर इथं एवढी गर्दी असते ना, गेल्याला पण गिरगाव चौपाटीला आलो ना, खूप गर्दी होती. मस्त असं भारी असं व्ह्यू येतोय इथून, गिरगाव चौपाटी. तिकडे काय चालू आहे काय माहिती नाही मला. ते बोट्स आहेत सर्व, रेस असेल कसली तरी. इकडे कबूतर कावळे खूप आहेत. या बुटाने रेतीत चालता येत नाही नीट, नुसत्या घसते खाली, खच. आता सनसेट होते, पण इकडून सनसेट दिसत नाही. सनसेट बघायला आपल्या मरीन ड्राईव्हला जायला लागतं, आणि आता एवढा वेळ नाही की मरीन ड्राईव्हला जाईल मी. म्हणजे गाडीने जरी गेलं तरी पण पोचणार नाही, आणि ट्रॅफिक खूप लागले. पण आता इकडून फिरून असाच तिकडून चर्चगेटला जाईल, असं करेल. मस्त आहे. बहुतेक त्याचा कपलच बसलेत, आपापल्या कपलला घेऊन बसलेत सगळीजणं. इकडून पण सनसेट दिसतंय, भारी एकदम सनसेट दिसतोय. काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे तो इकडे आला चर्चगेटच्या इकडे. दुकान लागा चालू झालेत. उद्याची तयारी, आपले आर्टिस्ट काम करते इकडं. उद्या 25 तारीख आहे, आणि 25 तारखेपासून चालू होणार आहे. उद्या मी आलो तर येईल, कारण की उद्या जायचं आहे जीवदानीला, आणि आताच पायाची वाट लागली, पाय पण दुखते चालून इकडून चाल तिकडून चाल असं करत आपल्या आर्ट पीस हे लावतात काय जण. आज काय एवढा बघण्यासारखा नाही आहे, बघण्यासारखं असेल तर उद्यापासून हे सर्व चालू होणार आहे ना, आर्ट फेस्टिवल. म्हणजे आर्टिस्ट आज आर्टिस्ट ते बनवतात, कशी काय आहे ते, म्हणजे बनवले असतील ते आणते. मी पण काय बोलतोय. इथे एक काला घोडा लागला आहे,
काय काय आर्ट पीस आत्ताच म्हणजे लावतेत, उद्यापासून चालू होणार आहे. सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक हॉर्स, कॅमेराज लावलेत. दिसतोय का मी? हा दिसतंय मी. आता मी तुम्ही शॉपिंग करून निघाले. मी काही जास्त घेतला नाही कारण की कपडे घेतलेत मी कालच मावशीने मला, आणि आज मी काही बॅग घेतली आणि एक घड्याळ घेतलाय बस, दुसरा काय नाही घेतला, एवढाच. आता चाललोय मी गप घरी, कंटाळा आला मला फिरून पाय पण दुखायला लागले आहेत. कपडे काय घेतले म्हणून मी काय सगळं घेतला नाही, बॅग घेतली आणि घड्याळ. सो आता भेटतो मी, बघू द्या गर्दी किती आहे ट्रेनला.